नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचे पन्हे बनवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे कैरीचे पन्हे आज आपण बनवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पन्हे बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराच्या ह्या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। आता इथे मी तोतापुरीच कैरी का घेतली आहे तर कारण ही कैरी जास्त आंबट नसते, त्यामुळे पन्हे करताना साखर किंवा गूळ फार कमी लागतो। तर दोन्ही कैऱ्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। जर साल न काढता कैरी शिजवून घेतली ना तरी चालते, पण काही वेळेस काय होतं, सालीला भरपूर प्रमाणात गर राहतो आणि मग तो गर काढण्यासाठी थोडासा वेळ जास्त जातो। त्यामुळे सुरुवातीला जर कैरीची अशा प्रकारे साल काढून आणि कोय काढून घेतली ना तर पन्हे करायला अगदी सोपं जातो आणि कमी वेळेत आपलं पन्हे तयार होतं। आता ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी कुकरचा छोटा डबा घ्यायचा, त्यामध्ये सर्व कैरी घालायची आणि कुकरमध्ये ह्या कैरीला आपल्याला मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे कैरी शिजण्यासाठी मी अजिबात पाणी वापरणार नाहीये, वाफेवरच आपली ही कैरी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून हे आपलं तयार होणारं पन्हे आहे ते भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते। आता कुकरच्या आपल्याला मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर आता थंड झालेला आहे। आता ह्या कैरी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि अशा चमच्याच्या मदतीने मॅश करून घ्यायची आहे। तर पहा, अलगद हाताने आपली इथं कैरी मॅश होत आहे, म्हणजे कैरी व्यवस्थित शिजलेली आहे। आता हा शिजवलेला कैरीचा गर मिक्सरच्या एका जारमध्ये घालून घ्यायचा आहे। तर इथे वाटीने म्हणाल तर आपला इथं 1 वाटी आपला इथं कैरीचा गर तयार झालेला आहे। आता ह्यामध्ये हिरवी मिरच्या घालायच्या आहेत। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 7-8 पुदिन्याची पाने, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाऊण वाटी गूळ घातलेला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखर किंवा खडी साखर घेतली तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण साखरेच्या तुलनेत गूळ नेहमी चवीला चांगला व पौष्टिक सुद्धा, म्हणून इथे मी गूळ वापरलेला आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला ही पेस्ट करून घेतली आहे। तर अशा प्रकारे आपले हे पन्हे करण्यासाठीचे प्रीमिक्स तयार झालेले आहे। चांगलं थंड झाले की एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून हे 2 ते 3 महिने आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो। तर आता ह्या प्रीमिक्स पासून आपण पन्हे बनवूयात। तर त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये मीठ आणि लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा ग्लासच्या कडा थोड्याशा ओलसर करून त्याला कडेने मीठ मसाला लावून घेतलेला आहे, त्यामुळे छान असं चटपटीत आपलं इथं पन्हे तयार होतं। आता प्रत्येक ग्लासामध्ये 2-3 बर्फाचे खडे घातलेत आणि 2 ते 3 चमचे आपले इथं प्रीमिक्स घातलेला आहे। आणि आता ह्या मिक्सरच्या जारला बऱ्याच प्रमाणामध्ये कैरीचा गर होता, त्यामध्येच थंड पाणी घालून ग्लासामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे थंडगार आणि पाचक, अगदी तोंडाची चव वाढवणारे आपले कैरीचे पन्हे तयार झालेले आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।